परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावात होणारं अप्पल तहसील कार्यालय जे आहे ते आता चारठाणा या इथे होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणच्या परिसरातले जे आहे ते 44 गावांना आपल्या आंदोलनाचा हत्यार जे उपसलेलं आहे. आजपासून बोरी बाजारपेठ बंद करण्याचं जे आव्हान आहे ते या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. नेमकी काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलन करतात? वास्तविक पाहता 1991 पासून बोरी तालुका व्हावा ही जवळपास 44 गावाच्या लोकांची सर्वांची त्या ठिकाणी भावना होती आणि त्या अनुषंगाने एक 6 महिन्यापूर्वी अपर तहसील कार्यालय निर्मितीचा शासनाने निर्णय घेतला. तर आपले दिवंगत उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन बोरी या ठिकाणी अपर तहसील व्हावं यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन अपर तहसील कार्यालय या ठिकाणी मंजूर झालं होतं. परंतु 2 एप्रिलचा जो शासन निर्णय बोरी या ठिकाणी अपर तहसील मंजूर झालं होतं, आम्हाला 3 दिवसापूर्वी असं कळालं की त्या ठिकाणी बोरीचं अपर तहसील कार्यालय रद्द होऊन हे त्या ठिकाणी चारठाणे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होऊन आज जवळपास 3 दिवस किंबहुना बेमुदत आपण या ठिकाणी बोरी मार्केट बंदचं आव्हान सगळं व्यापारी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी दिलेलं आहे. अप्पर तहसील कार्यालय चारठाणा इथं जर झालं तर काय फटका काय बसणार आहे तुम्हाला? आम्हाला फटका काय, आमच्या गावामध्ये 44 गाव आहेत बोरी बाजारपेठेला आणि बाजारपेठ खूप मोठी आहे. शेवटचं टोक आमच्या कौसली सर्कलमधला दुधन गाव आहे की आम्हाला जिंतूरला 40 किलोमीटर पडते. ते वयवर्धुलाकाला बसची काही सुविधा नाही येण्यासाठी. तर इथं जर बोरीला झालं तर खूप संयुक्तिक होईल आणि सर्वपक्षीय मागणी आहे ही. याच्यात राजकारणाचा विषय नाही, पण सगळ्यांनी विचार जर केला तर हे संयुक्तिक इथं देणं आणि तात्काळ शासनानं किमान आता तरी लवकर ह्या हप्त्या 8-10 दिवसाची GR काढून आमचं बोरी सेपरेट करून द्यायला पाहिजे अपर तहसील. काय वाटतं तुम्हाला, राजकारण शिजलं यात? वास्तविक पाहता चारठाण्याला अपर तहसील कार्यालयाला विरोध असायचं बोरीवासियांचं कुठलंच कारण नाहीये. चारठाण्याला देखील अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे, कारण जिंतूर तालुक्याचं जर आपण प्रशासकीय दृष्टिकोनातून व्याप जर बघितलं तर 178 गावांचा हा तालुका आहे. चारठाण्याला पण अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे, बोरीला देखील अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे, पण कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी आमची कमी पडत आहे अशी लोकांची या ठिकाणी भावना. सत्तेतले तुमचे पालकमंत्री आहेत, आता कुठं राजकीय इच्छाशक्ती? सर, एक उदाहरण तुम्हाला सांगतो छोटंसं. मुनगंटीवार साहेबांच्या मतदारसंघात जर आपण बघितलं तर 4 मंडळामध्ये त्या ठिकाणी एक तहसील कार्यालय आहे, एक अपर तहसील कार्यालय आणि 4 महसूल मंडळाचं एक डेप्टी कलेक्टर कार्यालय. मग जर मुनगंटीवार साहेब हे करू शकतात तर आमच्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी सन्मान्य पालकमंत्री महोदय जे आहेत त्यांची जर इच्छाशक्ती राहिली तर आमचं डेप्टी कलेक्टर कार्यालय सुद्धा जिंतूरला स्वतंत्र होऊन बोरी आणि चारठाणे दोन्ही सुद्धा होऊ शकतात. मागणी काय तुमची आता? बोरी चारठाणा आपण जे केलेलं आहे ते आमचा बोरीचा पहिला हक्क आमचा बोरीचा आहे. आपण बोरीचं मंजूर करावं, चारठाण्याचं देखील मंजूर केलं तर आमचा आक्षेप असाच काही कारण नाही. आता ते GR निघालाय, त्या ठिकाणी आता मंजुरी मिळाली आहे. जर या ठिकाणची मंजुरी रद्द झाली किंवा इथे जर अपर तहसील कार्यालय नाही झालं तर पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आता सर्वांनी या ठिकाणी मिळून असं ठरवलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये जे काय आमचे 44 गाव आहेत त्या प्रत्येक 44 गावामध्ये आमरण उपोषण असतील, लाक्षणिक उपोषण असतील, त्या ठिकाणी विविध रास्ता रोको आंदोलन असतील. म्हणजे शासनाने आम्हाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा उपयोग करून आम्ही आमच्या हक्कासाठी लढत राहणार आहेत आणि जोपर्यंत अपर तहसील मंजूर होणार नाही तोपर्यंत कुठलाही 44 गावातला एकही नागरिक त्या ठिकाणी शांत बसणार. बाजारपेठ किती दिवस बंद राहणार आहे? बाजारपेठ आम्ही बेमुदत बंदचं आवाहन केलेलं आहे. त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांची इच्छा आहे की जोपर्यंत आपण आपलं अपर तहसील कार्यालय मंजूर करून घेणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी मार्केट उघडणार नाही. तर आपण बघतोय की बोरी गावासह 44 गावांना जे आहे ते आता बंदचा जे आहे ते पुकारलेला आहे आणि त्यामुळं या आंदोलनाच्या उपसलेल्या हत्यारानंतर आता प्रशासन आणि सरकार जागा होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, बोरी गाव, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.